नमस्कार. धागा फॅशन या आपल्या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत. तर आज आपण बघणार आहोत की साध्या ब्लाऊजची खूप छान पद्धतीनं शिलाई करणार आहोत आणि खूप कमी वेळेमध्ये आणि खूप सविस्तर आणि महत्त्वाच्या टिप्ससहित. तर मैत्रिणींनो, हा आहे साधा ब्लाऊज म्हणजे फोरटक्स योगपट्टीवाला साधा ब्लाऊज. तर आता आपण काय करणार आहोत, ह्याचं पूर्ण अस्तर मी जोडून घेतलेला आहे. हा गोल्डन कलरचा ब्लाऊज आहे आणि ह्याच्यावरती 38 चेस्टचा हा ब्लाऊज आहे. आता ह्याच्यावरती आपण टक्स प्रथम घेणार आहोत आणि त्यासाठी काय करणार आहोत, जे काही जास्त कमी कापड झालेलं आहे ते मी कट करून घेतलं अगोदर आणि त्याच्यानंतर आपल्याला ह्या दोन्हींचा मध्य करायचा आहे. इथून आपल्याला 4 इंचावरती घ्यायचं आहे आणि उंची घ्यायची आहे टक्सची 2.5 इंच आणि टक्सची रुंदी असणार आहे 2 इंच आणि त्याच्यानंतर बघू शकता ह्या साईडला क्रॉसमध्ये आपल्याला आखून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर या दोन्हींचा मध्य करून इथून आपल्याला सरळ रेषा घ्यायची आहे. अशा पद्धतीनं आपल्याला 4 टक्स आखून घ्यायचे आहे. त्याच्यानंतर डावा भाग याच्यावरती ठेवून आपल्याला पूर्ण असं मार्किंग करून घ्यायचं आहे ते सुद्धा. हा जो मधला असतो ना, तो मेन टक्स असतो मोठा आणि बाकीचे टक्स असतात ते लहान असतात. म्हणजे ते पाव इंच अंतर ठेवून आपल्याला घ्यायचे आहेत. हा टक्स मोठा असल्या कारणाने आपल्याला 2 इंच टक्सची रुंदी असणार आहे. त्याच्यानंतर सर्व टक्स आपल्याला व्यवस्थित स्टिच करून घ्यायचे आहेत. त्याच्यानंतर अर्धा इंच आपल्याला असा शेप देऊन घ्यायचा आहे व्यवस्थित, म्हणजे फ्रंट साईडला, जेणेकरून आपलं फिटिंग आहे ना पुढचं परफेक्ट येण्यासाठी ह्या छोट्या छोट्या गोष्टींकडून आपण लक्ष देणं फार गरजेचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला योगपट्टी जोडून घ्यायची आहे व्यवस्थित. त्याच्यानंतर आत कापड ढकलून आपल्याला पूर्ण अशी योगपट्टी जोडून घ्यायची अस्तर योगपट्टीचे. ह्या साईडचं पण आपल्याला तसंच जोडून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला सरळ करून घ्यायचं आहे. आणि जे काही कापड योगपट्टीचं जास्त होत असेल ना, तर ते आपल्याला कट करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला लावायची आहे आता लूकपट्टी. त्यासाठी मी 1.5 इंच लूकपट्टीसाठी कापड घेतलेला आहे. एक साईडला फोल्ड करून घेतलेला आहे. त्याच्यानंतर आपल्याला सरळ अशी टीप मारून घ्यायची आहे. 1/2 इंच खालच्या साईडला फोल्ड करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला लूकपट्टी तयार करून घ्यायची आहे आणि त्यासाठी वरून आपल्याला दाब टीप मारून घ्यायची आहे. तर अनेक आपल्याला टीप मारून घ्यायची आहे फिनिशिंगसाठी. तर आता आपल्याला लावून घ्यायची आहे हुकपट्टी. हुकपट्टीसाठी मी कापड घेतलेलं आहे 1.25 इंच अंतराचं, सॉरी 1 इंच, आणि त्याच्यानंतर एक साईडला आपल्याला 1/2 इंच फोल्ड करून घ्यायचं आहे. तर आता आपण हुकपट्टी जोडून घेणार आहोत. 1/2 इंच खालच्या साईडला फोल्ड करून परत सरळ टीप मारून घ्यायची आहे आपल्याला. परत आपल्याला दाब टीप मारून घ्यायची आहे आणि आतल्या साईडला पट्टी सरकवून मग वरून आपल्याला टीप मारून घ्यायची आहे. त्याच्यानंतर आपल्याला चेक करायची की हुकलूक पट्टी व्यवस्थित आहेत की नाही, दोन्हींचं पण उंची. जर जे एखादी पट्टी जास्त वाटत असेल तर ती आपल्याला कट करायची आहे. गळ्याला व्यवस्थित आपल्याला गोल राऊंड असा शेप द्यायचा आहे, कारण आपल्याला नंतर फिनिशिंग पट्टी लावायची आहे. त्यासाठी या बारीक सारीक गोष्टींकडे आपल्याला लक्ष देणं फार गरजेचं आहे. दोन्ही गळ्यांना व्यवस्थित शेप देऊन घेतलेला आहे मी. त्याच्यानंतर आपल्याला हे तयार करायची आहे ती आपली
हेमिंग पट्टी, फिनिशिंग पट्टी. तर ती मी 1 इंचाची घेतलेली आहे. पाव इंच एका साईडला फोल्ड करून घ्यायचं आहे दोन्हीला पण आपल्याला. पट्टी व्यवस्थित एक्स्ट्राचं कापड होत असेल तर ते आपल्याला कट करून टाकायचं आहे. पट्टी दोन्हीची पण पट्टीचं अंतर एकसारखं ठेवायचं आहे आपल्याला. त्याच्यानंतर पट्टी पूर्ण गळ्याला जोडून घ्यायची आहे व्यवस्थित. पुढच्या साईडला पाव इंच फोल्ड करायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला दाब टीप देऊन घ्यायची आहे. आणि नंतर आपल्याला ब्लाऊज पूर्ण झाल्यावर हेमिंग करून घ्यायचं आहे पट्टीला. ह्या साईडला पण त्याच पद्धतीने आपल्याला करून घ्यायचं आहे. आता हा मी तयार करून घेतलेला आहे भाग, म्हणजे गळा तयार करून घेतलेला आहे. गोल गळा आहे, डीप आहे आणि त्याला मी पाठीमागच्या साईडला टक्स घेऊन पट्टी जोडून घेतलेली आहे. आणि अर्धा इंच अंतरावरती आपल्याला शोल्डर जोडून घ्यायचं आहे. मागचा आणि पुढचं भाग धरून आपल्याला शोल्डर जोडायचं आहे. तर डबल टिप घ्या किंवा लॉक करून घ्या, म्हणजे मागं पुढं करून, म्हणजे जेणेकरून आपल्या टिपा उसवणार नाहीत. त्याच्यानंतर आपल्याला एकत्र असं व्यवस्थित ठेवायचं आहे आणि बघायचं आहे चारही भाग व्यवस्थित एकसारखे आहेत की नाहीत. आणि जो भाग जास्त होत आहे ना तो आपल्याला कट करून टाकायचा आहे, कारण फिटिंगमध्ये खूप प्रॉब्लेम येतो. त्यासाठी ह्या बारीक सारीक गोष्टी लक्षात ठेवून करणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर दोन्ही चेक करून झालेलं आहे. ह्या साईडला पण थोडंसं कापड शिल्लक राहतं पाठीमागचं, ते कट करून घेतलेलं आहे मी. तर त्याच्यानंतर आपल्याला आता भाई जोडायची आहे. आणि काय करायचं आहे, भाईला सुद्धा जे एक्स्ट्राचं एक कापड राहतं ना ते आपल्याला व्यवस्थित कट करून घ्यायचं आहे. व्यवस्थित सुपेरियर करायचं आहे आपल्याला आणि नंतरच भाई जोडायची आहे. त्याच्यानंतर भाईचा आपल्याला मध्य करून घ्यायचं आहे आणि कट करून घ्यायचं आहे मध्यभागी. आणि मार्किंग करून घ्या, म्हणजे आपल्याला भाई जोडताना प्रॉब्लेम येणार नाही. त्याच्यानंतर मध्यभागी भाई ठेवून मार्किंग केलेलं आहे. चेक करून घ्या की भाई व्यवस्थित बसती का मग ते, आणि नंतर टीप मारायला सुरुवात करा. तर आता आपल्याला डबल टिप मारून घ्यायची आहे. एक्स्ट्राचं जर होत असेल भाई जोडताना कापड तर ते आपल्याला कट करून टाकायचं आहे. त्याच्यानंतर ह्या साईडला पण आपल्याला त्याच पद्धतीने भाई जोडून घ्यायची आहे. जे काही कमी जास्त कापड होत असेल ते कट करून टाकायचं आहे. भाईचं आपल्याला मध्य करायचं आहे आणि आपल्याला भाई जोडून घ्यायची आहे ह्या पद्धतीनं. तर आपल्याला टीप मारून घ्यायची आहे, म्हणजे सरळ कवर शिलाई घ्यायची आहे. तर अगोदर सरळ ब्लाऊज करून आपल्याला टीप मारून घ्यायची आहे. जे काही कमी जास्त होत असेल तिथं पण आपल्याला कट करून घ्यायचं आहे. तर आतल्या साईडनं आपल्याला टीप मारून घ्यायची आहे. आता आपल्याला फिटिंग करून घ्यायचं आहे.
आता 9.5 इंचावरती आपल्याला मार्किंग करून घ्यायचं आहे, म्हणजे छातीचा चौथा भाग घ्यायचा आहे आपल्याला, म्हणजे छाती आहे 38, त्याचा चौथा भाग येणार 9.5 इंच. कमरेचं मार्किंग करून घेतलेलं आहे. आता भाईचं आपल्याला मार्किंग करून घ्यायचं आहे. भाईचं मार्किंग करून घेऊयात आणि तिन्ही मार्किंग आपल्याला व्यवस्थित सरळ जोडून घ्यायचे आहेत. व्यवस्थित लॉक करून घ्यायचं आहे आपल्याला मागं पुढं. त्याच्यानंतर 1.5 इंचावरती आपल्याला 2-3 टिपा मारून घ्यायच्या आहेत फिटिंगच्या. तर बघू शकता किती सरळ असं व्यवस्थित टिपा ह्या आलेल्या आहेत आपल्या फिटिंगच्या. दोन्ही साईडला आपल्याला त्याच पद्धतीनं करून घ्यायचं आहे. तर बघू शकता अशा पद्धतीनं आपला पूर्ण ब्लाऊज तयार झालेला आहे मैत्रिणींनो. तर खूप सोपे आणि खूप छान पद्धतीनं आणि कमी वेळेत ब्लाऊज कसा शिवायचा हे मी तुम्हाला सांगितलेलं. चला बाय, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.